विचित्र सिल्क वरती, म्हणजे याला म्हटलं जातं विचित्र सिल्क। आणि आधी मी तुम्हाला जी दाखवली होती ना ती जॉर्जेट मध्ये भेटून जाते आणि कॉम्बिनेशन रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन तुम्हाला भेटून जातं। जसे स्टोन लावलेले असतात ना तशा प्रकारे ना सरोस्की चे स्टोन असतात, छोटे छोटे स्टोन असतात आणि त्याच्यामध्ये ना लुक तुम्हाला भेटून जात असतो। अशा प्रकारे आपल्याकडे भरभरून कलेक्शन आहे। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये। आणि अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे आणि होलसेल मार्केट मध्ये ना भरभरून कलेक्शन तुम्हाला भेटून जातं। आणि परत अजमेरा फॅशन जे आहे ना मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही नाही आहे की ती वस्तू तुम्हाला नाही भेटणार आहे। जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर काही काळजी नका करू, कारण अजमेरा फॅशन मध्ये ना तुम्हाला सगळं काही भेटून जातं। म्हणजे साडी पासून तर तुम्हाला किड्स वेअर, मेन्स वेअर, गाऊन, लेंगा, क्रॉप टॉप, ड्रेस मटेरियल, कुर्तीज वगैरे सगळं काही भेटत असतं। अंडर गार्मेंट सुद्धा भेटत असतात। म्हणून तुम्हाला जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडू शकतात आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। कारण मित्रांनो जर का सुरत जे आहे ना, सुरत मध्ये ना तुम्हाला 3000 पेक्षा सुद्धा जास्त टेक्सटाईल दिसतील, पण त्याच्यामधूनच तुम्हाला भेटून जाते रघुकुल टेक्सटाईल मार्केट। आणि रघुकुल टेक्सटाईल मार्केट मध्ये अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे। म्हणून जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडतायत ना तर तुम्हाला सगळे प्रोडक्ट आहे ना कमी रेंज मध्ये भेटून जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे प्रोडक्ट आपल्याला भेटून जात असतात आणि त्याच्यामध्ये खूप सारी मार्जिन आपल्याला काढता येत असते। आता हा जो तुम्ही पॅटर्न बघत आहात ना हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो कट वर्क मध्ये आणि अगदी सुंदर याची जे कॉम्बिनेशन केलं गेलंय ना पिंक आणि ग्रीन मध्ये, वाव अगदी सुंदर हा पॅटर्न वाटत असतो। आणि याची लुक वाईजची गोष्ट करू ना तर लुक सुद्धा याचा खूप सुंदर येत असतो। म्हणून अशा प्रकारचे जे कन्सेप्ट असतात ना आपण आपल्या शॉपच्या बाहेर हँगिंग करून ठेवली किंवा आपण डम्मीला वेअर केली ना तर कस्टमर याच्याने ना अट्रॅक्ट होत असतात। म्हणून तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन आहे ना तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकतात। त्याच्यानंतर जर का तुम्हाला छोट्या बॉर्डर मध्ये कटवर्कची साडी हवी असेल ना ती सुद्धा आपल्याला भेटून जात असते। ती म्हणजे आहे तुम्ही बघत आहात ना ही तुम्हाला भेटून जाते विचित्र सिल्क वरती, म्हणजे याला म्हटलं जातं विचित्र सिल्क। आणि आधी मी तुम्हाला जी दाखवली होती ना ती जॉर्जेट मध्ये भेटून जाते। अशा प्रकारचे वेगवेगळे फॅब्रिक मध्ये तुम्हाला हे पॅटर्न भेटून जात असतात। आणि पॅटर्नची गोष्ट करू ना, वाव अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि त्याच्यामध्ये पूर्ण मोतीचे जे मोती आणि स्टोनचं काम केलं गेलंय म्हणून याचा जो लुक असतो ना हेवी लुक वाटत असतो। अशा प्रकारचे कन्सेप्ट ना तुम्ही ठेवू शकतात। आता हा तुम्ही जो कलर बघत आहात ना, वाव अगदी सुंदर हा कलर तुम्हाला दिसत आहे ना येलो कलर मध्ये। अशा प्रकारे तुम्हाला खूप सारे पॅटर्न याच्यामध्ये भेटून जातात। आणि कलर चार्टची गोष्ट करू ना तर भरभरून कलर चार्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातात, पण मी जस्ट तुम्हाला दाखवते आहे सॅम्पल। आणि तुम्ही बघत आहात ना ही साडीचा जो कलर आहे ना अगदी सुंदर आहे आणि कॉम्बिनेशन सुद्धा याच्यात सुंदर केलं गेलं आहे। आणि हा तुम्हाला भेटून जातो सुंदर असा मोस कपडा जो असतो ना, विचित्र मोस कपड्यामध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि कॉम्बिनेशन रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन तुम्हाला भेटून जातं। कारण हे जे पॅटर्न आहेत ना हे कस्टमरांना अट्रॅक्ट करत असतात। म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना, तुम्हाला जास्तच मार्जिन काढायचे असेल ना तर तुम्ही फॅन्सी वर्क ब्रायडल साडी ठेवू शकतात। आणि तुमचं शोरूम असेल, तुमचं दुकान असेल तर तुम्ही त्याची शोभा वाढवू शकतात। म्हणून अशा प्रकारचे जे कन्सेप्ट असतात ना तुम्हाला भेटून जातात अजमेरा फॅशन मध्ये आणि याच्यामध्ये खूप सारं बेनिफिट सुद्धा आपल्याला भेटत असतं। आता हा तुम्ही कलर बघत आहात ना असे सगळे कलर चार्ट आपल्याला भेटून जात असतात। आता हा तुम्हाला भेटून जातो रामा कलर आणि याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला आहे ना अलगून लेस बॉर्डर सुद्धा याच्यात अटॅच केले गेलेली। त्याच्यानंतर पूर्ण साडीवरती ना मशीन जो धागा असतो ना त्याचा गोल्डन धाग्याचं पूर्ण काम केलं गेलंय, म्हणजे याच्यावरती ना पूर्ण गोल्डन धाग्याची डिझाईन बनवली गेलेली आहे। म्हणून याचे जे पॅटर्न असतात ना ते जास्त मार्जिन आपल्याला देत असतात। म्हणून अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही ठेवू शकतात। आता तुम्ही हा पॅटर्न बघत आहात ना, वाव अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्ही बघत आहात। आणि याचा जो कलर आहे ना अगदी सुंदर याचा कलर आहे आणि याच्यामध्ये ना मित्रांनो पूर्ण सरोस्की पॅटर्नचं काम केलं गेलंय। म्हणून आता जास्त करून ट्रेंडिंग मध्ये चालू आहे सरोस्की जो पॅटर्न असतो, म्हणजे त्याच्यामध्ये जसे स्टोन लावलेले असतात ना तशा प्रकारे ना सरोस्की चे स्टोन असतात, छोटे छोटे स्टोन असतात आणि त्याच्यामध्ये ना पूर्ण बारीकीचं मशीनने काम केलं गेलेलं असतं। हा जो तुम्ही पॅटर्न बघत आहात ना, वाव पूर्ण ऑल ओव्हर तुम्ही साडी बघत आहात ना अगदी सुंदर याचा लुक आहे, सोबर लुक आहे। जर का कोणाला सोबर लुक हवा असेल, हेवी लुक हवा असेल तर तशा प्रकारे आपल्याला आहे ना व्हेरायटी ठेवावं लागते आपल्या शॉप मध्ये। कारण बघा कुठले कस्टमर कुठली मागणी करणार ना आपल्याला माहित नसतं। म्हणून मी जशा प्रकारे तुम्हाला पॅटर्न दाखवले ना अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे पॅटर्न तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकतात। कारण वेगवेगळे आपण जेव्हा पॅटर्न ठेवतो ना तर आपण
पटकन कस्टमरांना दाखवू शकतो. जर का आपल्याकडे व्हेरायटीज नाही राहणार तर आपण कस्टमरांना काय दाखवणार. म्हणून अशा प्रकारचे जे पॅटर्न आहेत ना, जर का तुम्हाला फक्त ओनली बॉर्डर कन्सेप्ट मध्ये जर का पाहिजे असेल ना, तरी सुद्धा आपल्याला भेटून जात असते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघत आहात ना, पूर्ण गोल्डन धाग्याचं याच्यात काम केलं गेलंय आणि त्याच्यानंतर कलरिंग जो मल्टी कलर जो केला गेलाय ना, त्याची पूर्ण डिझाईन केले गेले. म्हणजे ऑल ओव्हर साडी तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर याची लुक तुम्हाला भेटून जात असतो. अशा प्रकारे आपल्याकडे भरभरून कलेक्शन आहे. पण मी विचार केला की माझ्या मैत्रिणींसाठी ना मी जस्ट सॅम्पल घेऊन जाऊ. आणि मी तर हा विचार केलाय की माझ्या मैत्रिणी दुपारभरचं काम होऊन गेल्यानंतर ना हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात. कारण हा जो बिझनेस असतो ना मित्रांनो, हा आपला स्वतःचा असतो. म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही छोटंसं का अमाऊंट असेल ना तुमच्याकडे, 40-50 हजाराचं जरी का अमाऊंट असेल ना, तरी सुद्धा तुम्ही थोडे थोडे प्रोडक्ट ठेवून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. जर का तुम्ही याच्यामध्ये ठेवताय तर 4-5 व्हेरायटी याच्यात ठेवा. कॅटलॉग मध्ये जर का प्रिंटेड साडीमध्ये ठेवताय त्याच्यात 4-5 व्हेरायटी ठेवा. ते तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं. म्हणजे तुम्ही विचार करत असेल सिंगल पीस भेटतो, पण नाही मित्रांनो. होलसेल मध्ये जर का तुम्ही जुडत आहात ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना सेट टू सेट प्रोडक्ट घ्यायचे असतात. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, मला नक्की सांगशाल कमेंट मध्ये. बेल आयकॉन करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा बनला ते मला नक्कीच सांगा. हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं तेही मला नक्की सांगा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओला. जातोया, नमस्ते.